तुम मेरी नहीं हो सकती तो किसी की नहीं हो सकती. अरे बापाची जागीरदारी का तुझ्या अशोक राणेंचा. त्याच्यामध्ये पडद्यावर मी दिसतोय गाताना, पण तो आवाज माझा नाही. आत्ताचे आघाडीचे संगीतकार अजय अतुल जे आहे. मी सगळ्या लेकरांना विनंती करेल की सजगतेचे डोळे उघडे करून तुम्ही बघा की एक सुंदर जग आहे आपलं स्वतःचं आपण निर्माण करू, तर त्या सुंदर जगामध्ये आपण राहिलं पाहिजे. दारू पिणे, शिव्या देणे याच्याने काहीच होणार नाही, काहीच होत नाही माणसाच्या आयुष्याचं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव रोहित चव्हाण आणि तुमचं सर्वांचं अपलिफ्टिंग टॉक्स सोशलमध्ये स्वागत आहे. आजचे आपले गेस्ट म्हणजेच लोककवी व प्रोफेसर प्रशांत मोरे सर. खरं तर सरांना कोणत्या इंट्रोडक्शनाची गरज नाही, कारण त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये एवढं सुंदर संगीत दिलं आहे की त्यांना कोणत्याच इंट्रोडक्शनाची गरज नाही लागत. प्रशांत सर फक्त एक आर्टिस्ट किंवा एक प्रोफेसर नाही आहेत, ते खूप सुंदर व्यक्ती पण आहेत, खूप चांगले व्यक्ती पण आहेत. आता हे मी का बोलतो आहे यासाठी तुम्हाला हा पॉडकास्ट बघावा लागेल, तर एन्जॉय करा हा पॉडकास्ट. नमस्कार मित्रांनो, तर आज आपल्यासोबत स्टुडिओवर लोककवी प्रशांत मोरे सर आहेत. सर नमस्कार. नमस्कार. कशा आहात सर? अगदी मजेत, छान. कसं वाटतं इकडे येऊन? खूप छान वाटतं की आपल्याच लेकरांनी एवढी मोठी झेप घेतली आहे आणि यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. सगळेच कष्टाने मोठे होत आहेत हे बघून खूपच आनंद झाला आहे आज. धन्यवाद सर. पहिले तर तुम्ही वेळेतून वेळ काढून इथपर्यंत आलात आणि आज खूप काही गोष्टी माहिती करून घेऊ आम्ही तुमच्याकडून. कवितांबद्दल असो किंवा तुमच्या स्वतःच्या आयुष्याबद्दल असो, ते सर्व गोष्टी आपण जाणून घेऊ. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की प्रोफेशन म्हणून तुम्ही प्रोफेसर आहात, पण असे बरेच कामं जे तुम्ही मुलांसाठी करतात असं ऐकलं आहे आम्ही. मग ते त्यांना हेल्प असो किंवा कोणतीही गोष्ट असो, त्यांना काही प्रॉब्लेम असेल, मग ते फॅमिली असो किंवा काही असो, ते येऊन तुमच्याशी बोलतात वगैरे. मग त्यांच्या संदर्भात जरा माहिती. कसं आहे रोहित, आपण शिकवतो हे जरी आपलं प्रोफेशन असलं तो असं म्हणतो. मला असं वाटतं ते कर्तव्य आपलं, केवळ प्रोफेशन असून चालणार नाही, ते आपलं कर्तव्य आहे. पालकत्व आपण स्वीकारलं पाहिजे लेकरांचं, तेव्हा लेकरांच्या गुणवत्तेला आपण प्राधान्य देऊ शकतो, त्यांचा विकास घडवून होऊ शकतो. जर समजा त्यांचे प्रश्नच तुम्हाला माहीत नसतील आणि तुम्ही जर त्यांना तासभर शिकवत असाल तर ती लेकरं किती शिकतील आपल्याकडून. त्यांचे प्रश्न समजून जर तुम्ही त्यांच्याशी बोलायला लागलात की 45 मिनटाचं लेक्चर आहे, 45 मिनटाचा तासिका आहे, त्या तासिकेमध्ये 40 मिनटं मुलं आपलं ऐकून घेतील आणि आता ऐकून घेणार नाही. आणि जे सहजासहजी आपल्याला मिळालं नाही ना, तर लेकरं पण आज ते भोगत आहेत बिचारे, त्यांना मिळालं पाहिजे. साधी पुस्तकं जे आहे, म्हणजे रोहित, माझ्या बालपणामध्ये मोठ्या भावाचं पुस्तक दुसऱ्या भावाने वापरायचं, तिसऱ्याने वापरायचं, चौथ्याने वापरायचं, 5व्यापर्यंत ते यायचं. आता नवी पुस्तकं रद्दीत विकली जातात. असं जीवाला चर होतं एकदम अतिशय. तर मी असं ठरवलं की 11वीला मुलं आली की मुलांना सांगतो मी की बाळांनो, तुम्ही तुमची पुस्तकं टाकून देऊ नका, रद्दीत विकू नका, ती मला द्या, मी तुमच्यापर्यंत येईल, ती मला द्या. कारण की तुम्ही 12वीत गेलात की 11वीला माझे जे येणारी लेकरं आहे ना, ती पुस्तकं मी त्यांना देईन, ती पुस्तकं वापरतील. आणि अशा पद्धतीने इतकं सुंदर पद्धतीने सगळं चाललं आहे की ती पुस्तकं मुलं आणून देतात. ती पुस्तकं आपण 11वीच्या मुलांना देतो. त्याच्यामध्ये काही गरीब मुलं असतात की जी आता हल्ली सांगू शकत नाहीत. मुलांना लाज पण वाटते ना, कारण की फॅशन की दुनिया आहे, सगळं फॅशनेबल जग आलेलं आहे. आणि एक आमच्या कालखंडामध्ये थोडीशी पॅन्ट फाटली की आपलं फाटकं म्हणून आम्हाला लोक नावं ठेवायचे. आता तुमच्या कालखंडामध्ये जीनच्या पॅन्ट आल्या, 7,000ची जीनची पॅन्ट, फाटलेली पॅन्ट. मी मुलामुलींना विचारतो, बाळांनो, तुम्ही फाटलेलं घालून तुम्हाला कोणतं सुख मिळतं, समाधान मिळतं? आमच्या कालखंडात नावं ठेवली जायची. आम्ही घरी आईवडिलांना सांगायचो की त्रागा करायचो
की आम्हाला साधे काही कपडे असायला पाहिजे, तर ते तुम्ही ते घेऊन देत नाही, फाटलेले कपडे. आता भलतंच विचित्र चाललं आहे सगळं. आपण लाज झाकण्यासाठी कपडे वापरतो आहे की लाज दाखवण्यासाठी कपडे वापरतो आहे, हा एक प्रश्न पडलेला आहे. माझ्या कालखंडामध्ये रोहित कविता लिहिली होती मी की जुन्या गाठोड्यातून काढलेला हा चुरगलेला सदरा नाही आहे. जुन्या गाठोड्यातून काढलेला हा चुरगलेला सदरा नाही आहे, चेहरा आहे माझा. नात्यांची इस्त्री उलटी फिरत गेली आणि गुढ्या वाढत गेल्या. नात्यांची इस्त्री उलटी फिरत गेली आणि गुढ्या वाढत गेल्या. सामाजिक संस्थेमध्ये कामं करत असताना आपलं कवितेचं तत्त्वही आपण जर समजा व्यवस्थित पद्धतीने लोकांच्या पुढ्यात मांडलं, आपली भूमी आणि भूमिका जर बदलली नाही तर किती फरक पडतो मुलांमध्ये जगण्यामध्ये. आज KM अग्रवाल कनिष्ठ महाविद्यालयाची खूप लेकरं आहेत तुमच्या पुढ्यामध्ये. जसं हर्ष आहे, जसा प्रथमेश आहे, रोहित तू आहेस, आणि सगळी तुम्ही विद्यार्थी मंडळी आहे. एक वेगळ्या पद्धतीचं जग तुम्ही उभारू पाहताय. बरोबर. तुमच्या लक्षात आलं आहे ते की कॅमेरा नावाची गोष्ट, हा माईक नावाची गोष्ट, साऊंड नावाची गोष्ट काय सुंदर पद्धतीचं जग निर्माण करू शकते. अगदी बरोबर. आणि मग तुम्ही यूट्यूब चॅनल तुमचं स्वतःचं निर्माण केलं आहे ना. हे कष्टाचं काम आहे सगळं, पैशाचं काम आहे सगळं. पण आपण जिथे बसलो आहे त्या खुर्चीच्या समोरचा टेबल तुम्ही दोघं लेकरं बनवतात. ही सगळी जी स्टुडिओमधली घडवून आणलेली गोष्ट आहे, रचना जी आहे, इतकी सुंदर पद्धतीनं तुम्ही लेकरांनी केली आहे ना, तुम्हाला सलाम करतो मी. आणि त्यासाठीच मी खास आलो स्टुडिओमध्ये येण्याचं. माझं कारणच ते आहे की तुमचं बळ अजून वाढलं पाहिजे, तुम्ही अजून पुढे गेला पाहिजे. नाहीतर बाहेर काय चाललेलं सगळं वातावरण जे आहे ना फार कलुषित झालेलं आहे. अगदी बरोबर. राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक काहीच कळत नाही लोकांना. प्रचंड दहशतवाद आला आहे, इतक्या वाईट पद्धतीने आला आहे की कोण कोणाला कधी गोळी घालेल सांगता येत नाही. निर्बंध राहिलेला नाही आहे. त्यामुळे शब्दांची जर काळजात पेरणी केली आपण, जशी तुकाराम महाराजांनी केली होती, तर हातात आलेल्या पिस्तूल ज्या आहेत त्या खाली पडतील, हातात लेखणी येईल, असं मला सातत्याने वाटतं. आणि म्हणून मी काळजातून लिखाण करतो आहे, लिहितो आहे. ज्या कविता लिहितो त्या इतक्या सुंदर असतात, लोकांपर्यंत जातात. म्हणजे मी लिहितो म्हणून सुंदर म्हणत नाही आहे, त्या लोकांच्या काळजापर्यंत जातात आणि लोक येऊन मला भेटतात. मग ती प्रेम कविता असू दे, तुमच्या वयाची कविता. अगदी छान. आणि तुम्ही जे काही बोलले आमच्याबद्दल त्याच्यासाठी पण धन्यवाद, आणि तुमच्या प्रोत्साहनासाठी पण धन्यवाद. दुसरी गोष्ट मला ही विचारायची आहे तुम्हाला की बालपण कसा होता. म्हणजे आज कवी आहात, पण याच्या अगोदर बालपण कसा गेला. मग ती एक आपण बोलतो एक कलाकार, एक कलेची आवड कुठून निर्माण झाली, कशी झाली. आणि जो आज म्हणजे आजची स्थिती अशी आहे की प्रत्येक आईवडिलांना त्यांचा मुलगा किंवा मुलगी डॉक्टर किंवा इंजिनियर हवा, पण कलाकार नको, असे खूप कमी लोक आहेत. तर मग ते एक सपोर्ट म्हणू शकतो आपण, किंवा ते एक एन्व्हायरमेंट कसा होता. वडिलांनी आणि मोठ्या भावाने रोहित खूप मदत केली या बाबतीमध्ये. माझ्या जडणघडणीमध्ये वडिलांचा मोठा वाटा आहे. माझे 2 नंबरचे भाऊ मिलिंद मोरे, पोलीसमध्ये असतानाही हा माणूस जो आहे हा नाशिकच्या रस्त्यांवर बंदोबस्त करायचा. आणि बंदोबस्त करता करता कुठल्या चांगल्या दुकानामध्ये एखादं जॅकेट दिसलं की ते सांगायचे की हे विकू नका, हे बाजूला ठेवा, मी संध्याकाळी येईन बंदोबस्त संपून, तेव्हा हे घेऊन जाईन. आणि तो भाऊ पोटाला चिमटा द्यायचा आणि मग मला सांगायचा. तेव्हा फोन होता घरामध्ये, फायर स्टेशन बिल्डिंगला राहायचो आम्ही, तर घरात फोन होता. तर घरात फोन यायचा की तुझ्यासाठी चांगलं जॅकेट मी घेतलं आहे. पण ते जॅकेट घेण्यासाठी त्याने 2 दिवस जेवण जे आहे ना ते एकवेस केलेलं असायचं, पैसे वाचवलेले असायचे. तो जॅकेट घेऊन द्यायचा आणि तुला स्टेजवर हे चांगलं दिसेल. म्हणजे फाटके दिवस खूप सहन केले चाळीमध्ये. भोसलीची चाळ, घर नंबर 444, सगळी ढेकणं मारलेली त्या भिंतीवर. आणि तिथे मोठ्या दादाने लिहून ठेवलं होतं, सबर कर बंदे ये भी दिन निकल जाएंगे, एक दिन हंसने वालों के चेहरे उतर जाएंगे. आणि ते चेहरे उतरायचं काम जे आहे ना, हसणाऱ्या लोकांचं चेहरे उतरायचं काम जे आहे ना, ते आपल्या कलेने केलं. आपली कला करते ती गोष्ट. माझ्या लक्षात आलं, कलेचं कौतुक होतं, कलेला लोक दाद देतात, कला माणसाला मोठं करते. म्हणजे मी प्राध्यापक झालो हे तर निमित्त मात्र मी समजतो, पण कवी झालो ही फार मोठी गोष्ट आहे. मी 2-5 वर्षांनी रिटायर होऊन जाईल, सेवानिवृत्त होईल मी, तेव्हा मला कोणी विचारणार पण नाही. पण कवी म्हणून अजन्म राहील मी.
कवी म्हणून ती गोष्ट संपणार नाही. तर चाळीमध्ये राहत असताना रोहित जी आजूबाजूची धगधगणारी माणसं होती ना, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते तुमची गरिबी तुम्हाला फार मोठी गोष्ट शिकवते. मोठं तत्त्वज्ञान तुम्हाला शिकवत असते ती. तुम्ही ज्या पद्धतीने धडपडताय त्या पद्धतीने सगळे आमचे मित्र धडपडायचे आणि त्याच्यातून सगळ्यांनी वेगळं विश्व निर्माण केलं. सगळे मोठे झालेत आज. आणि चाळीतले दिवस तर खरं तुला सांगतो ना खूप सुंदर होते. फार सुंदर जग होतं ते. इतकं चांगलं जग होतं ना. म्हणजे मी जेव्हा इथे प्रवेश केला ना स्टुडिओमध्ये तर मी प्रथमेशला बोललो खूप सुंदर जागा आहे. अशा जागेमध्ये आपण जेव्हा राहतो किंवा तो म्हणाला की वालधुनी सोडवत नाही, गजबजलेलं जे शहर आहे ना ते सोडवत नाही आपल्याला. त्याच्या पद्धतीचंच माझं मन म्हणतं मला की फार मोठे होत गेलो आणि मोठ्या ठिकाणी राहायला गेलो आपण ना की माणसं आपल्याला भेटायला बिचकतात. ती माणसं बिचकू नये. आपली माणसं मस्त घट्ट मिठी मारावी त्याने कुठेही भेटल्यावर रस्त्यावर. त्याचे मळलेले कपडे असतील, मळलेले हात असतील, घामाजलेला चेहरा असेल, त्याचा घामाचा वास येत असेल त्याचा सगळा, तरी त्याने घट्ट मिठी मारावी आपल्याला, असं आपल्याला सारखं वाटत असतं. कारण की आपण जे आता जगतो आहे, भोगतो आहे, हे त्याने पण दिलं आहे. कवितेचं त्याने जर कौतुक केलं नसतं, आवाजाचं त्याने जर कौतुक केलं नसतं तर आपण थांबलो असतो. म्हणून मला चाळ फार महत्त्वाची वाटते, माझी गल्ली फार महत्त्वाची वाटते, ज्या गल्लीने प्रचंड भरभरून दिला आहे. लोककवी करून टाकला, संगीतकार करून टाकला. साधा बाकडं वाजवणारा पोरगा जो आहे तो संगीतकार होतो, सिने पार्श्वगायक होतो. ही स्वप्न मी नाही पाहिली, आधी गल्लीने बघितली माझ्या बाबतीत ती स्वप्न. आणि त्यांना वाटत होतं की हा पोरगा करून दाखवेल, हा मोठा होईल. आज जरी रोहित गल्लीत गेलो ना, इतकी लोकं भेटतात ना, इतकी माणसं भेटतात ना, इतकी घट्ट मिठी मारून भेटतात ना, आणि प्रत्येकाला वाटत असतं की प्रशांतने आपल्या घरी, किंवा मला तिथे प्राण म्हणतात, प्राणने आपल्या घरामध्ये चहा प्यायला पाहिजे. आणि म्हणून सगळे अधिकारवाणीने मला म्हणतात की भाऊ तू चहा प्यायला ये, भाऊ जे काही केलं ते खायला ये. आजही तो गोडवा ते माधुर्य तसंच आहे. मग त्या गल्लीने घडवलं, त्याची कृतज्ञता आपल्या मनामध्ये असायलाच पाहिजे. त्याच गल्लीत असताना कविता, गाणी, भजनं, कीर्तनं या सगळ्या गोष्टी ऐकायला मिळाल्या आणि भरून पावल्यासारखं झालं. आणि बाबा तर इतके कलासक्त होते ना, फायर ऑफिसर होते ते जर समजा फायर ऑफिसर नसते ना रोहित, तर मी 100% समजा मोठा तमाशा असता, महाराष्ट्रात गाजलेला तमाशा, अशी गोष्ट त्यांनी केली असते. ते एवढे कलासक्त होते. ते जरी अधिकारी होते तर खूप सगळे महाराष्ट्रातले शाहीर, सगळे कलावंत, मोठी कलावंत आपल्या घरी येऊन गेलेत. आणि इतके बुटं, इतक्या चपला अंगणात पडलेल्या असायच्या, त्या सगळ्या घराच्या बाहेर असायच्या. यापेक्षा मोठी श्रीमंती काय असू शकते. तुम्ही चाळीचा, गल्लीचा उल्लेख केला की पण असं पण तिकडे एन्व्हायरमेंट असतो की जसं मगाशी आपण बोलतो तेव्हा तुम्ही सांगितलं एक हात बाहेर काढला की गोष्टी, तर मग त्या एन्व्हायरमेंटमध्ये जसे आजच्या पिढीला ही गोष्ट दिसते की मग ते काही असो, दारू वगैरे जे वाईट व्यसनं आहेत आपले, तर मग त्याच्याकडे पोरांनी वळलं नाही पाहिजे. तर मग ते तुम्ही कसं समजाल? म्हणजे तुमच्या वयात तुमच्याकडे तो ऑप्शन पण होता, तर मग तुमच्या डोक्यात तेव्हा काय आलं की आपण हे का नाही केलं पाहिजे? नाही, मुळात काय गोष्ट रोहित अशी आहे ना की तुमच्याकडे एक चांगली गोष्ट आहे खूप, त्याच्यासाठी तुम्ही धडपडायचं की सहज मिळते त्या गोष्टीकडे धडपडायचं. मला असं वाटतं व्यसनाची गोष्ट सहज मिळते, दारू सहज मिळते, सिगारेट सहज मिळते, गांजा, चरस, भांग सहज मिळते, माईक सहज नाही मिळत. तुम्ही माईक आणताना तुम्हाला किती मोठं कष्ट पडले तुम्हाला माहीत आहे. हे लागलेले कॅमेरेज आहेत, हे सहज मिळालेले नाही आहेत. हे घेताना तुमची किती दमछाक झाली, किंबहुना घरात सांगताना तुम्ही कशा पद्धतीने ते सगळं मॅनेज केलं आहे हे तुमचं तुम्हाला माहीत आहे. तुम्ही वळलात का तिकडे? तुम्ही नाही वळलात तिकडे ना, कारण की ती गल्ली आपली नाही आहे. त्या गल्लीमध्ये वळालेले सगळी मित्रमंडळी मी जेव्हा बघतो ना तर काळजात चर होतं. काही दिवसांमध्ये, काही वर्षांमध्ये ते मरणार आहेत आपल्यासमोरच, हे जाणवायला लागतं आपल्याला. आपलं व्यसन फार मोठं आहे ना. कवितेचं व्यसन, गाण्याचं व्यसन, वाजवण्याचं व्यसन, शूट करण्याचं व्यसन, बोलण्याचं व्यसन, यापेक्षा चांगलं व्यसन कुठलं आहे? किती मोठं व्यसन आहे हे व्यसन आपण मनाला लावून घेतल्यामुळे तर लोक आपल्याला अवतीभोवती जमत आहेत. मी सगळ्या लेकरांना विनंती करेल की सजगतेचे डोळे उघडे करून तुम्ही बघा
की एक सुंदर जग आहे आपलं स्वतःचं, आपण निर्माण करू तर त्या सुंदर जगामध्ये आपण राहिलं पाहिजे. दारू पिणे, शिव्या देणे याच्याने काहीच होणार नाही, काहीच होत नाही माणसाच्या आयुष्याचं. व्यसनाधीन असलेली माणसं जी आहे ना, ती स्वतःला एका गोष्टीमध्ये मर्यादित करून घेतात आणि खूप लवकर संपवून टाकतात स्वतःला. हे संपवून घेणं आहे. कलेतली माणसं संपवत नाही, आपल्यासोबत इतर लोकांना उभारी देतात. म्हणजे कुठे पण तू जाशील तर तुझ्या लक्षात येईल की प्रश्नांना घेऊन उठलं पाहिजे आपण. आता रस्त्यावर सगळी माणसं आंदोलनासाठी आली आहेत, पण प्रश्न नाही समजून घेतले त्यांनी अजूनही. जर समजा शेतीवाडीचे वाटेच पडले नसते, एवढे प्रश्न आपल्या वाट्याला आले असते का? पुढे मला असं विचारायचं आहे तुम्हाला की कविता, गाणे हे सर्वांचे आत्तापर्यंत म्हणजे किती साधारण प्रयोग झाले असतील आत्तापर्यंत, किती जाग्यांवर? रोहित, ते कसं आहे की खूप दिवस झाले मी आता मोजणं सोडून दिलं आहे. माय अर्थात आईच्या कविता किंवा आई एक महाकाव्य नावाचा प्रयोग मी करतो, एक पात्री प्रयोग आहे तो. त्याचे 5,700 प्रयोग कधीच झाले, भारतभर केले प्रयोग. आत्ता तुम्ही सगळ्या चॅनल्सवर जे बुवा, बाबा, कीर्तनकार महाराज, आईच्या कविता म्हणताना ते मी दिलेलं आहे सगळं. हंबरून वासराले चाटते जवा गाय, तिच्यामध्ये दिसते मले तवा माई माय. या कवितेची चाल माझी आहे, या कवितेचं संगीत माझं आहे, या कवितेचा आवाज माझा आहे. ही कविता महाराष्ट्राला मी दिली आहे. सगळं पाचपोळं नावाच्या गरीब मित्राची कविता आहे, पण त्याची चाल मी बांधली आणि ती प्रचंड गाजली कविता. खूप लोकांच्या काळजामध्ये गेली. माझ्या रेट्यामुळे ती इयत्ता 7वीच्या अभ्यासक्रमात आली. तर अशी पण एक गोष्ट आहे ती सगळी ना, की इतके कवितांचे प्रयोग, आता दिवसाआड कविताचे प्रयोग होत आहेत. मी करतो आहे दिवसाआड कवितांचे प्रयोग, आणि त्याच्याने बदल होतो का? तर होतो समाजात बदल. लोक म्हणतात नाही कवितांची पुस्तकं विकली जात नाही, माझी पुस्तकं भेटत नाहीत, सापडत नाहीत. कुठेही गेलो मी तर कविता संग्रह साधारणतः आपण काही ठिकाणी असे कार्यक्रम असतात की तिथे आपण कविता संग्रह येत नाही, आपल्यालाच बिचकल्यासारखं होतं ना. पण तिथे लोक विचारतात, सर कविता संग्रह आणला आहे का? आम्हाला कविता संग्रह हवा आहे, कुठे मिळेल, कसा मिळेल, आम्ही उपलब्ध कसा करू शकतो? आणि आवृत्त्यावर आवृत्त्या जात आहेत त्याच्या. 8वी आवृत्ती, 7वी आवृत्ती, तुमच्यासारख्या लेकरांच्या संदर्भातली कविता लिहिली, त्याची आता 8वी आवृत्ती येते वेदना सातारकरची. महाविद्यालयाच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत तो आणि ती, म्हणजे तुमच्या मनातला हे बदनामी आहे लिहून, पण हे तुमच्या मनातलं आहे खरं, की ती बोलायची साखर त्याच्या तोंडात त्याचं साखरेचं तोंड. ती बोलायची. आता ती आपलं मुलाखत संपली की विचारायचं नाही रोहित मला ती कोण होती, जास्त दुःख होतं. ती बोलायची साखर त्याच्या तोंडात त्याचं साखरेचं तोंड. ती बोलायची साखर त्याच्या तोंडात त्याचं साखरेचं तोंड. मला पाहून मात्र होते हत्तीची सोंड. 2-4 दिवस गेले वर्गात ती दिसली नाही. 2-4 दिवस गेले वर्गात ती दिसली नाही. आली वर्गात बसली खरी पण खऱ्या अर्थाने बसली नाही. लाल डोळे डोळ्यात पाणी, चेहरा तिचा उदास होता. लाल डोळे डोळ्यात पाणी, चेहरा तिचा उदास होता. सांगून गेली एक कहाणी सहज काय गुणगुणता. माझं बोलणं तिच्यासाठी औषध होतं. माझं बोलणं तिच्यासाठी औषध होतं. माझा शब्द तिला सांगणार होता. नातं नातं लवकर जुळत नाही. ती मैत्रिणींना बोलायची, त्याचा स्वभावच कळत नाही. माझं मन जळतं पण मेल्याचं मन जळत नाही. एके दिवशी पाणी पिताना बोलली काय झालं फुगायला. पाण्याची टाकी बिकी असते ना कॉलेजला, तुम्ही सगळे भोगले ते सगळं, आणि ते तुमचंच आहे खरं तर. तुम्ही लिहिलं आणि मी लिहिलं तुमचं. एके दिवशी पाणी पिताना बोलली काय झालं फुगायला. माझ्यासोबत असं कोरडं वागायला. प्रेम नाही तर सरळ सांगून टाकावं, मन कशाला झाकावं. बोलली केविलवाणी डोळ्यात आणून पाणी. कॉलेज सुटलं की धावत पडत लोकल धरते. घरी जाते आरशात बघते मला मी. दिसतोस तू, मी स्वतःला बघू शकत नाही. तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तुझं काय ते सांग अथवा सांगू नकोस. नजरेसमोर राहायचं तर जत्रेसारखा पांगू नकोस. एके दिवशी काय झाले लोकल पावसाने बंद झाल्या. एके दिवशी काय झाले लोकल पावसाने बंद झाल्या. तिच्या सगळ्या मैत्रिणी माझ्या वळचणीला आल्या. सर्वांना पेटाळून कुठे कुठे दोघंच स्टेशनात राहिलो. 1 कटिंग 2 कटिंग पाऊस पित राहिलो. 1 कटिंग 2 कटिंग पाऊस पित राहिलो. दोघांच्या पावसात मग चिंब भिजले 2 वेडे. हे स्वप्न की सत्य दोघांनाही पडले कोडे. पाऊस थांबला, लोकल सुरू झाल्या, पाऊस थांबला. तिच्या डोळ्यातल्या पावसाने प्रवास मात्र लांबला. तिच्या डोळ्यातून कोसळली सर. शोधू लागले आपलं घर. मी म्हणालो उशीर होईल जाना घरी. कोसळल्या मग सरींवर सरी. एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात अशी लोकलमध्ये बसली. एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात अशी लोकलमध्ये बसली. एक वीज कोसळताना लोकलमध्ये दिसली. ती गेली दिसेनाशी झाली. ढग आले पुन्हा भरून.
तिच्या जाण्याने भर पावसात स्टेशन गेले जळून, तोच एक पाऊस आहे माझ्या मनात भरून, तोच एक पाऊस आहे माझ्या मनात भरून, तोच एक पाऊस आहे माझ्या मनात भरून. हे खूप सारे जे कॉलेजचे पोरं असतील ना, हे त्यांच्या मनातलं तुम्ही बोलले. नाही कसं की रोहित तिथंच नाही थांबलो मी, तिच्याही मनात असतं ना, ते जाणून घेत नाही आपण. की ती बोलायची कसे झाले काय झाले तुला सांगू कसे सारे, ती बोलायची कसे झाले काय झाले तुला सांगू कसे सारे, आम्हापुरी बाळींचे जगणेच असते न्यारे, तारुण्याची वेडी खुळं सगळं ठेवते जपून, जुनं घरटं सोडून मात्र चिमणी जाते ओढून, भेटायला येऊ म्हणतोस, भेटायला येऊ म्हणतोस आले असते रे, भेटायला येऊ म्हणतोस ना आले असते रे, सगळंच घर आवरते रे एक कोपरा राखून, एका चिमण्यासाठी ठेवलाय खोका जपून, रोज एक चिमणा येतो नुसता नुसता बघत राहतो, रोज रोज एक चिमणा येतो नुसता नुसता बघत राहतो, वाटत राहते सतत मला तो तुझे गाणे गातो, वाटत राहते सतत मला तो तुझे गाणे गातो. आणि याच्यातलीच पुढची कविता जी आहे ना, ती स्पर्श नावाच्या सिनेमामध्ये आली आहे. मग काय होतं रोहित, आपल्याकडे गडबड ही आहे की एक फारच घाणेरडा संवाद आपण सिनेमातून ऐकला, हिंदी सिनेमातून, की तुम मेरी नहीं हो सकती तो किसी की नहीं हो सकती. अरे बापाची जागीरदारी का तुझ्या, होऊ दे ना तिला दुसरीचं. हां मध्यंतरी ते तू हे मेरी किरण, अरे तिच्या मनाचं तळ तर समजून घेतलं पाहिजे ना, तिच्या मनात पण काहीतरी चाललेलं असेल ना. मी लिहिलं की एक कप एकच कॉफी तुला मला पिण्यासाठी, एक कप एकच कॉफी तुला मला पिण्यासाठी, एक ताट एकच वाटी तुला मला जेवणासाठी, अनेक वाटा एक वाट तुला मला चालण्यासाठी, तेच ताट तीच वाटी अंधन तुझ्या लग्नासाठी, तेच ताट तीच वाटी अंधन तुझ्या लग्नासाठी, लग्नाची पत्रावळी एकट्याला जेवणासाठी, अनेक वाटा एक वाट तुला त्याला चालण्यासाठी, माझी भली पाऊलवाट पाऊल खुणा मोजण्यासाठी, माझी भली पाऊलवाट पाऊल खुणा मोजण्यासाठी. आणि महाराष्ट्राच्या बाहेरपर्यंत जी कविता मराठीमध्ये बँडवर वाजवली गेली. रोहित असं होत नाही, कविता बँडवर नाही वाजवली जात. माझी कविता बँजोवर वाजवली जाते, बँडवर वाजवली जाते. माझी कविता खूप ठिकाणी खूप संख्येने ट्रॅक्टरवर वाजवली जाते. आपली मुलाखत सुरू होण्याच्या आधी मंगळवेड्याच्या मित्राचा फोन आला होता, अशोक उन्हाळे नावाचा मित्र आहे. तो म्हणाला की दादा कविता ऐकतो मी, ट्रॅक्टर चाललं आहे आणि ट्रॅक्टरवर तुझी कविता लागली आहे. मला हे विचारायचं होतं, तुम्ही सिनेमाबद्दल बोलले, तर आत्तापर्यंत म्हणजे किती सिनेमामध्ये गाणे किंवा कविता दिली आहात? 3 सिनेमा आहेत. तहान नावाचा सिनेमा आला होता, त्यावेळेस खूप शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं खूप असं हे झालं होतं महाराष्ट्रामध्ये, खूप संख्या वाढली होती. आणि आमदार भीमराव धोंडे जे आहेत त्यांनी तहान नावाचा सिनेमा निर्मित केला होता. मला एकच गोष्ट सांगायची निक्षून रोहित, की फक्त मुंबईमध्येच माणसाला सिनेपार्श्वगायक होता येत नाही, अभिनेता होता येत नाही. हे तर तुम्हाला आता दाखवूनच दिलं फिल्म सिटीमध्ये, सगळ्या सिने जगतामध्ये दिसून गेलं आहे तुम्हाला. पण त्या कालखंडामध्ये मी मुंबईत आलेलो असताना मला संधी बीडमधून मिळाली. सुरेश नवले नावाचे आमदार जे माजी मंत्री होते, त्यांनी ते माय महोत्सव घ्यायचे आणि दरवर्षी मी जायचो तिथे. खूप लोकांना आवडायचं, कविता खूप लोकांपर्यंत ते पोहोचल्या होत्या. तर ते म्हणाले की तुमचा सिनेमा जो आहे ना, तहान सिनेमा, तो प्रशांत मोरेंच्या आवाजाशिवाय पूर्ण होणार नाही. आणि माझ्यामुळे 6 महिने त्या सिनेमाला उशीर झाला. मग माझ्याकडून ते गाऊन घेतलं त्यांनी. मी म्हटलं नाही, माझ्या बापाने आत्महत्या नाही केली, मी लिहिणार कसं. तेव्हा मला गणितं माहीत नव्हते रोहित, लोक किती बदमाश असतात. सिनेमात जायचं म्हटलं स्वतःचंच लिहितात, खोटं खोटं लिहितात, पैसे पण घेतात आणि मिरवून घेतात. मी तसं नाही केलं. इंद्रजित भालेरावांची कविता होती, प्राचार्य भगवानराव देशमुखांची कविता होती, त्या दोन्ही कविता मी एकत्र केल्या, त्या बांधल्या, मी त्याचं गाणं केलं आणि त्याचं संगीत केलं. ते तहान नावाच्या सिनेमात आलं. त्याच्यानंतर कथा तिच्या लग्नाची नावाचा सिनेमा आला अशोक राणेंचा. त्याच्यामध्ये पडद्यावर मी दिसतो आहे गाताना, पण तो आवाज माझा नाही. आत्ताचे आघाडीचे संगीतकार अजय अतुल जे आहे, अजय गोगावलेचा आवाज येतो, शब्द माझे आहेत, कविता माझी होती. राघुचंद्र कोराणा मैना देते अवतानं. आणि ती कविता सिनेमा पुढे घेऊन जाते. अशा पद्धतीत सिनेमा, मिलिंद शिंदे त्याच्यामध्ये आणि मधु कांबीकर यांचा मेन रोल आहे. तर त्या सिनेमाच्या पडद्यावर मी दिसलेलो आहे. असा प्रवास करत करत मग स्पर्श नावाचा सिनेमा आला, ताशा नावाचा सिनेमा आला, त्यानं गाणी लिहिली आहे. पण मला असं वाटतं की त्याच्या पलीकडे पण एक खूप सुंदर जग आहे. सिनेमाच्या पलीकडे पण एक सुंदर जग आहे, ते टिपता आलं पाहिजे आपल्याला. मग मी जास्त रमलो नाही सिनेमामध्ये.
फार सुंदर पद्धतीने बाहेरचं जग आपल्याला बोलवतं, आपण तिथे गेलं पाहिजे, व्यापून राहिलं पाहिजे. आणि जशीच्या तशी कविता जर सिनेमात घेत असतील ना तर चांगलं वाटतं रोहित. नाही तर काय होतं मग सिनेमामध्ये कवितेचं गाणं केलं ना ते फार वाईट करून टाकतात. फार मोजक्याच संगीतकारांना ती गोष्ट जमली आहे की बाबा याचं गाणं आपल्याला करायचं आणि याचं गाणं व्यवस्थित झालं पाहिजे. नादो महानोरांच्या सगळ्या कविता इतक्या सुंदर केल्या आहेत ना, एवढं सुंदर गाणं झालं आहे त्याचं ना. नाही तर इतर कवींच्या कविता केल्यावर सगळं गडबड होऊन जाते, विचका होऊन जातो चांगल्या लिखाणाचा. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण जेव्हा सिनेमा स्वतःच निर्माण करू ना तर आपल्याच पद्धतीने आपण ते पडद्यावर चित्रित करू, आपल्याच पद्धतीने आणू. त्या कवितेला, त्या सिनेमाला आपल्याला न्याय देता येईल. लवकरच मी असं म्हणेल की तुम्ही काहीतरी बनवा. म्हणजे तुम्हाला त्याच्यात काही फेरबदल करायचा असेल तर तुम्ही स्वतःच करून घ्या. दुसरी गोष्ट अशी की एक असतं की जसं तुम्ही बोलले की मुंबईमधून लोकांना सिनेमा भेटतो, मला बाहेरून भेटला. तर मग ते जेव्हा पहिला मुवमेंट असतो की आपल्याला सिनेमामध्ये गायचं आहे, मग ते कसं, म्हणजे ती फिलिंग कशी असते, कसं वाटतं की एवढं म्हणजे एवढी मोठी जबाबदारी पण आहे एक ती, मग ती कशी पार पाडायची? नाही कसं झालं रोहित की सिनेमामध्ये जात असताना मी काय फार हुरळून गेलो नाही. शांततेत गेलो. सुरेशदादा वाडकरांचा स्टुडिओ आहे, तिथे अवधूत रेकॉर्डिंग करत होता. गाणं रेकॉर्ड केलं. कुणबटाची कहाणी ते चित्रित झालं, आपल्या खडावलीच्या नदीच्या काठावरच ते चित्रित केलं गेलं होतं. सुनील बर्वे आणि आमदार भीमराव धोंडेंवर ते गाणं चित्रित केलं. तर गाण्याची चर्चा जेव्हा व्हायला लागली ना की हे कोणी गायलं, आवाज कोणाचा आहे, आणि मग त्याचं बोलवणं यायला लागलं ना, मग तेव्हा मात्र जरा वाटायला लागलं की अरे हे चांगलं आहे. पण लगेच तुमच्या नावाच्या पुढे सिनेपार्श्वगायक लागून जातं ना, तर ती तुमचं वजन वाढवण्याची गोष्ट असते. संगीतकार नाव लागलं की तुमचं वजन वाढण्याची गोष्ट असते ना. पण त्या सिनेमाने एक गोष्ट शिकवली की बाबा ग्रामीण भागामध्ये खूप लेकरं लिहित आहेत, त्यांच्या कवितांना पण चाली बांधल्या पाहिजे. खूप सुंदर, म्हणजे हंबरून वासराले चाटते जवा गाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माई माय. ही चाल सुचण्याचं मूळ कारण ते आहे की चांगल्या शब्दांना आपल्याला न्याय देता आला पाहिजे, मग आपण चाली बांधल्या पाहिजे. आणि लोकांना ग्रामीण भागातल्या ज्यांना काहीच प्रसिद्धी नाही, ज्यांना काही चेहरा मोहराच नाही, अशा लेकरांना पण पुढे आणलं पाहिजे. सुंदर विचार, खूप सुंदर आहेत म्हणजे याच्या मागचे. कारण बऱ्याचदा असं होतं की जेव्हा पहिला सिनेमा कोणी करतं, मग ते गायक असो किंवा एक कलाकार असो, मग ते एक मनात होऊन जातं की नाही आता हेच करायचं, हे सुटलंच नाही पाहिजे. मग ते चुकीचं जरी होत असेल तरी आपण ते करतो. पुढचं प्रश्न पण नाही, पण इन्सिडेंट पण म्हणू शकतो आपण त्याला. असं आहे की खूप कमी लोकांना ती संधी भेटते किंवा खूप कमी लोकांबद्दल असं असतं की कुठल्या तरी लायब्ररी आपल्या नावाची बनते किंवा लायब्ररीमध्ये आपलं नाव आहे, मग ते तुमचं आहे. मग ते एक खूप अभिमानाची गोष्ट असते आपल्या स्वतःसाठी. आणि त्याचं म्हणजे प्रोसेस कशी होती किंवा कसं काही तिथपर्यंत पोचले गेला, काय होतं ते? तिथे सिन्नरच्या जवळ रोहित मेंढी नावचं गाव आहे, आणि तिथे मधुकर गीते नाना जे आहे ना, ते व्यसनमुक्ती, सहारा व्यसनमुक्ती केंद्र चालवतात. खूप माणसं जी आहेत, लेकरं जी आहेत, दारूच्या आहारी गेलेली आहेत, त्यांची दारू सुटत नाही. मग अशा लेकरांना तिथे ॲडमिट केलं जातं आणि त्यांच्यावर इलाज सुरू होतात. त्याच्यातून खूप लोक बाहेर आल्याचे पण उदाहरणं आहेत. पण तिथे मग त्या लेकरांना बाहेर आणणे व्यसनातून आणि त्यांना तिथे कार्यरत करणे, काम करायला लावणे, अशा दोन्ही गोष्टी केल्या जातात. तिथे मी एक कार्यक्रम केला होता आणि तो खूप भावला, लोकांना खूप आवडला. तर त्यांच्या मनामध्ये असं होतं की इथे पुस्तकं नाही मला वाचायला, पुस्तकं आली पाहिजे. म्हटलं चला मी देतो पुस्तकं तुम्हाला. मग दुसऱ्या वेळेस मी गेलो नाशिकचा कार्यक्रम करायला, तर मी तसंच मेंढीला गेलो आणि ती सगळी पुस्तकं जी आहेत त्यांना देऊन टाकले. पुस्तकं दिल्यानंतर काही दिवसांनी मला त्या मधुकर नानांचा फोन आला. म्हटले परत दादा एक कार्यक्रम आपल्याला करायचा आहे, तू ये. आणि मी तिथे गेलो कार्यक्रमाला, पण मला माहीत नव्हतं.
कृतज्ञता कशी असते समाजाप्रती, तर त्यांनी काय केलं की त्या दिवशी उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला. लोककवी प्रशांत मोरे सार्वजनिक वाचनालय असं वाचनालयाला नाव त्यांनी दिलं. त्यांनी नाव दिलं आणि ती सगळी पुस्तकं माझ्याकडचे पुरस्कार सगळे जे तिथे रचले आणि तिथे एक दालन उभं केलं. मग जो कोणी असेल त्याला वेळ मिळेल तसं पुस्तक घेणार, पुस्तक चाळणार, पुस्तक वाचणार. म्हणजे एक आपुलकी जी आहे ती लोकांशी कनेक्ट करते गावांमध्ये तुम्हाला. असो, दुसरा प्रश्न असा आहे की तुमची जी मार्मिक कविता आहेत त्यांच्याबद्दल, म्हणजे त्यांचे जे बोल असतात ते एवढ्या सहजासहजी विचार करताना येतील किंवा बोलताना येतील, मग ते तुम्ही कसे सादर करतात? नाही, त्याचं कारण काय आहे रोहित, की घरामध्येच वडिलांनी वाचनाची पण आवड खूप लावली ना. खूप पुस्तकांची आवड लागली वडिलांच्यामुळे. खूप लहानपणामध्ये शिवाजी महाराज कळले, बाबासाहेब कळले, संत गाडगे महाराज कळले, संत कबीर कळले, जिजाऊ कळली, रमाई कळली, सावित्रीमाई कळली, महात्मा फुले कळले. वाचन नावाची गोष्ट जी होती ना, शाहू महाराजांपर्यंत ते घेऊन गेली. म्हणजे माझी एक कविता जिजाऊ नावाची, जी आपल्या सगळ्यांची मोठी माय आहे, ज्यांनी शिवाजी राजा घडवला, त्या माईची कविता मी लिहिली. मला कधीच वाटलं नव्हतं असं की आपली कविता अभ्यासक्रमात येईल आणि विद्यापीठामध्ये त्या कवितेचा अभ्यास लोक करतील. मला असं कधीच वाटलं नव्हतं की मोठे मोठे प्राध्यापक ती कविता शिकवतील, असंही मला कधी वाटलं नव्हतं. माय तान्ह्या लेकराला सत्य सांगे जिजाबाई, तेव्हा शिवबा नावाची जन्म आली नवलाई. ही कविता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये FYBAला जे लेकरं शिकवतात त्यांच्या अभ्यासक्रमात आली. प्रश्न आला, प्रश्नपत्रिकेमध्ये जेव्हा प्रश्न आला प्रशांत मोरे जिजाऊ कवितेमध्ये काय म्हणतात, तेव्हा मला मित्रांचे फोन आले, जे प्राध्यापक माझ्यासोबतचे मित्र आहेत त्यांचे फोन आले की फार मोठा झाला असतो, तुझ्यावर आता प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न यायला लागले. तर हे काय होतं, तर मार्मिक तुम्ही लिहिता तेव्हा ना, तर फार प्रचंड लोकांपर्यंत भेटता तुम्ही. ह्याच्या पुढे असं म्हणायचं होतं मला की प्रोफेसर पण आहात तुम्ही. खूप आमची जनरेशन बघताय आता आमची जनरेशन बघताय, आमच्यासारखे खूप चांगले वाईट खूप मुलं बघताय तुम्ही, आणि एक कलाकार पण आहात. तर मग एक आपण म्हणतो ना की एवढ्या सर्व गोष्टींमधून, म्हणजे 100 गोष्टी असतील तर त्याच्यातली एक कोणती तरी गोष्ट नेहमी असेल जी तुम्हाला प्रत्येक आमच्यासारखे असतील, वाईट असतील, चांगले मुलं असतील, त्यांना सांगायची असेल किंवा ते एक ॲडवाईससारखी गोष्ट द्यायची असेल, तर ते काय असेल? कोणाचा द्वेष करू नका, मत्सर करू नका. प्रेम नावाची गोष्ट जी आहे ती प्रचंड मोठी आहे. प्रेमानेच प्रेम वाढतं ना, ते दुश्मनीने दुश्मनीच वाढणार ना. आपण तर हे जगातल्या सगळ्याच परिवर्तनवादी महामानवांनी सांगितलं आपल्याला की प्रेम करत राहा, आपण प्रेम वाटत राहा. आपण व्यसनाला बळी पडू नका. मी मुळात सांगेन की कॉलेजच्याच परिसरामध्ये मी आता बघतो पार केसांना रंगवलेल्या मुलीसुद्धा येतात आणि सिगारेट ओढत असतात. ज्याच्याने आपल्या संपूर्ण शरीर देहाची हानी होणार आहे, ती करण्यापेक्षा लोकांचं भरणपोषण करेल अशी गोष्ट का होत नाही? तशी गोष्ट झाली पाहिजे ना, तशा पद्धतीने समाज जोडला पाहिजे ना, ती गोष्ट आली पाहिजे आपल्यामध्ये. वाईट जे आहे ते वाईटच आहे, चांगलं चांगलंच आहे. वाईट केल्यावर वाईटच होणार आहे, पण चांगलं जर करू आपण तर चांगलंच होईल. तुम्ही तर एवढ्या संख्येने सगळे तरुण लेकरं आहात, तुम्ही मला बोलवतात, मुलाखत घेत आहेत, याचं मूळ कारणच ते ना, मूळ मुद्दाच तो आहे ना की आपल्याला एका वाटेने जायचं आहे, आपल्या खूप चांगल्या वाटेने जायचं आहे. ती वाट आपल्याला सगळी करून दिली आहे. आई आणि वडील नावाची गोष्ट असते, ते आपल्यासाठी खूप राबत असतात ना, त्यांचं आपण देणं लागतो ना आयुष्यभराचं. मग त्यांना काय देणार आहोत आपण? त्यांनी आपल्याला आपला अख्खा जन्मच देऊन टाकला. त्यांनी जर जन्म दिला नसता आपल्याला एवढी चांगली सृष्टी आपल्याला दिसली असती का? मग त्या आई वडिलांना आपण काय देणार आहोत? त्यांचं पण फार फार मोठं देणं लागतो, त्यांना आपण दिलं पाहिजे. तर मी सगळ्या लेकरांना विनंती करेल, कलेतलं जग फार मोठं आहे. तुम्ही डॉक्टर जरी झाला तर डॉक्टर फक्त एका शहरामध्येच ओळखला जातो. कलावंत झाला तर भारतभर जगभर तुम्ही पोहोचता, तुम्ही ओळखले जाता. ही गोष्ट तुम्हाला करता आली पाहिजे. तर कलेचं दालन फार मोठं आहे. चित्र काढत असाल तर चांगले चित्रकार व्हा. खूप चांगले वाद्य वाजवत असाल तर वाजवतच राहा सातत्याने. खूप चांगले संगीतकार होऊन जाल.
खूप चांगल्या पद्धतीने नाचत असाल तर नाचतच राहा. चांगले नृत्य दिग्दर्शक होऊन जाल तुम्ही. दिग्दर्शन करणार नृत्याचं. आणि नृत्य नावाची गोष्ट पण किती सुंदर असते हे आपली साधी साधी चाळीतली लेकरं दाखवत आहेत. आपल्या कल्याणमधलंच उदाहरण आहे, किती लेकरं मोठी झाली आहे त्याच्यातून. तर ही गोष्ट केली पाहिजे. कलासक्त माणसाने असणं फार गरजेचं आहे की एखादी एकांकिका आली आणि मग त्या एकांकिकेमध्ये नट म्हणून आला तुम्ही, तर लगेच मग हातात सिगारेट आणि यात्रेच्या कट्ट्यावर मोठ्या मोठ्या गोष्टी, याच्याने माणूस मोठा नाही होत. कला ही अभ्यासाची गोष्ट आहे. नाटक ही वाचनाची अभ्यासाची गोष्ट आहे. गाणं ही अभ्यासाची गोष्ट आहे. कविता ही अभ्यासाची गोष्ट आहे. ती केवळ फक्त पेपरात दिसतोय आणि लोकांमध्ये येतोय म्हणून करायची गोष्ट नाही आहे. फार सुंदर पद्धतीने करणारं सर्जन आहे त्याच्यातून तुम्हाला फार मोठी गोष्ट मिळणार आहे. आपल्याला नाही मिळाली तर लोकांच्या सुखासाठी एक गोष्ट आपण देऊन जाऊ, ती आपल्याकडून झाली पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की प्रेम करूया सगळ्यांवर. आणि प्रेम नावाची गोष्ट इतकी सुंदर आहे ना, त्याच्यापेक्षा जगामध्ये काही सुंदर नाही आहे. कला शिका आणि कलाकार बना. धन्यवाद सर, तुम्ही आलात आणि जे काही आम्हाला सांगितलं, मार्गदर्शन दिलं, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मी असं म्हणेल की असे खूप अजून गोष्टी आपण पुढे वाटलंच तर पार्ट 2 बनवू, पण नक्की करू आपण. धन्यवाद. नक्की करूया. तुम्हाला सगळ्यांना काळीजभर शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.